म्हणून सावरकरांनी जाहीर केलं होतं 1937 साली की आज वंदे मातरम हे गीत हे राष्ट्रगीत म्हणून मान्यता पावलेलं आहे. पण पुढे गांधीच त्या गीताची गळचेपी करतील आणि दुसरं राष्ट्रगीत निवडतील. तसंच बरोबर झालं. हे महत्त्वाचं आहे. हे सगळं करण्याचं कारण आत्ता सांगितलं धर्मलक्षणावस्था. काँग्रेसचा धर्मलक्षणावस्था बरोबर सावरकरांनी ओळखली होती. संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी सावरकरांनी 1900 साली केलेली होती. केवळ 17 वर्षाचे होते. त्यावेळी सावरकरांना सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं. टिळकांनी सुद्धा संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केलेली नव्हती. स्वराज्य पाहिजे होतं त्यांना, म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत असलेलं एक राज्य. गांधी तेच म्हणत होते, होम रूल तेच पाहिजे, स्वातंत्र्य नकोच. 1930 साली ज्यावेळी काँग्रेसने ठराव केला संपूर्ण स्वातंत्र्याचा, त्यावेळी गांधींनी त्याला विरोध केला.